हॅलो गायजांनो, तुमका माहिती असा आज असा गजानन महाराजचो प्रकट दिन. आम्ही आता जातो, तुम्ही येतात ना? चला तर जाऊया. आता आम्ही थोड्या वेळात प्रसिद्ध जागृत देवस्थानात पोहोचलो. आता आम्ही पोहोचलो प्रसिद्ध जागृत देवस्थान घोडेमुखार. या घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध जागृत देवस्थान हा. तर ह्या देवस्थानाची ख्याती अशी असा, कोणाचो हात दुखता, पाय दुखता, डोके दुखता, नाक दुखता, कान दुखता, डोळे दुखता, तर देवाक त्या सांगलं जाता की ह्या बरा कर म्हणा, आणि ह्यो तो सांगल्यावर सगळा बरा करता. त्या दुखता त्या मातीचा बावला करून घालतं, ते त्याचं नवस फेडतं. असं घोडेमुख जागृत देवस्थान. ही कोंब्याची जत्रा आहे, त्याची प्रसिद्ध ती ह्या वर्षी केव्हा असतील ते मी तुमका पुढच्या व्हिडिओत सांगतो. मात्र नक्की भेट देऊ या देवस्थानात. चला तर आम्ही जाऊया गजानन महाराजच्या मठात. त्याच वेळात मठात पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता पूर्ण बाजार भरतात. ही बघा किती गर्दी भरलेली आहे. आता तुम्ही बघू शकता किती भरलेली गर्दी आहे. हे लोक जाणारी ही बस किती गर्दी. आता आम्ही चाललो गजानन महाराजच्या मठात. आम्ही आता गजानन महाराजच्या मठात जातो. बघा किती गर्दी आहे. बघा ट्रॅफिक लागला. ती बघा ॲम्ब्युलन्स जाता. आता आम्ही मठात आता आम्ही खेळ घेतो. आता आम्ही गेटवर येलो मंदिराच्या. आता बघू शकता किती गर्दी आहे. एंटर करतो मला खूप गर्दी आहे. आता आम्ही लाईनीत जोडलेलो आहोत. बघा किती सुंदर डेकोरेशन आहे. किती सुंदर डेकोरेशन केलं बघा. बघा किती सुंदर डेकोरेशन. आरी पेंटिंग केलेली आहे. बघू शकता देवाची पालखी आहे. बघू शकता देवाची पालखी आहे. बघू शकता गजानन महाराज आहे. बघू शकता गजानन महाराज. आता आम्ही पहिली पायरी पाया पडतो. दुसरी पडली, तिसरी पडली. तुम्ही बघू शकता किती सुंदर. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रवास गजानन महाराजचा दाखवलेला आहे. फायनली गजानन महाराजचा दर्शन झाला. मन प्रसन्न झाला. प्रदक्षिणा घेतो. हा बघू शकता महाराजचा प्रसाद घेतो. तर थोडा वेळ आम्ही नामस्मरण करूया. चला तर आम्ही सुरुवात करूया. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा करा. माझ्या पप्पांनी सुरू सुद्धा केलंय. बघू शकता किती गर्दी आहे. मग अशी फोटो दाखवलेले. बाहेर आलो आहे. लाईक अँड फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबा. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो आहे. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात. आता आम्ही मंदिरात आलो आहे. मंदिर आहे गजानन महाराजच्या मंदिरात आलो आहे. आता मंदिरात आलो आहे. बघा मंदिरात आलो आहे. देवळात आलो आहे. बघू शकता गजानन महाराजचा देऊळ आहे. झुणका भाकर खायला होता.